So we will study now reproduction reproduction and modern technology. We have seen the reproductive system in human being. Now we will see reproduction and modern technology. How modern technology helps in reproduction. Many couples cannot have children due to various reasons. In case of women, irregularity in menstrual cycle, difficulties in oocyte productions, obstacles in oviduct, difficulties in implantation in uterus, and many other reasons are responsible for this. पहिल्यांदा आता आपल्याला काय बघायचं आहे तर रिप्रोडक्शन यांच्यामध्ये काय ऑब्स्टॅकल्स काय आहेत. मेनी कपल्स डू नॉट हॅव चिल्ड्रन. मग त्याचे रिझन्स कोणते कोणते आहेत. त्या रिझन्स मध्ये इन केसेस ऑफ विमेन्सचे केसेस इथं दिलेले आहेत. इरेग्युलॅरिटी in menstrual cycle, difficulties in oocytes productions, obstacles in oviduct, and difficulties in implantation of growing embryo in uterus. हे काय आहेत many reasons. These are reasons in case of women's. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे the couple cannot have a child. त्याच्यानंतर absence of sperms in semen, slow motion movement of sperms, anomalies in the sperms are the reasons in cases of males. आणि मेल्स मधले reasons कोणते आहेत तर absence of sperms in semen, slow movement of sperms आणि anomalies in the sperms हे काय आहेत reasons. हे मेल मध्ये असलेले reasons की ज्यांच्यामुळं त्या कपल्समध्ये त्या रिझन्समुळे त्या कपल्समध्ये चिल्ड्रन्स होत नाहीत. त्याच्यानंतर आता ह्या ज्या काही रिझन्स आहेत मग ते कसे ओव्हरकम केलेले आहेत. तिथे मॉडर्न टेक्नॉलॉजी कशी हेल्पफुल झालेली आहे ते बघायचंय. बट नाव विथ द हेल्प ऑफ द ऍडव्हान्स मेडिकल टेक्निक्स लाईक IVF, surrogacy, sperm bank, the childless couple can have चाइल्ड. ज्या कपल्सला चाइल्ड नाही आहे त्यांना चाइल्ड होऊ शकणार आहे आणि त्याच्यासाठी काय आहे तर मॉडर्न किंवा ऍडव्हान्स मेडिकल टेक्निक्स कोणते कोणते आहेत तर IVF, सोरोगसी आणि स्पर्म बँक हे असणार आहे. आता व्हॉट इज IVF म्हणजे काय तर इन व्हिटरो फर्टिलायझेशन त्याला म्हटलेलं आहे IVF. In this technique, fertilization is brought about in the test tube and the embryo formed is implanted in uterus of woman at appropriate time. IVF technique is used for having the child in case of those childless couple who have problems like less sperm counts, obstacles in oviduct. आता मेल मधले कोणते आहेत मेल पॅरेंटचे जे अडचणी असतील त्याच्यामध्ये काय येणार आहेत लेस स्पर्म्स काउंट ज्यांच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर फिमेल पॅरेंट मध्ये जर काही फिमेल पॅरेंट्स मध्ये ओव्हिडक्ट मध्ये काही ऑब्स्टॅकल्स असतील तर असे जे मेल आणि फिमेल पॅरेंट्स आहेत की त्या रिझन्स मुळे दे आर चाइल्डलेस. मग त्यांच्यामध्ये IVF टेक्निक यूज केली जाते. IVF टेक्निक म्हणजे काय जे काही फर्टिलायझेशन आहे आपल्याला आता माहिती झालंय की फर्टिलायझेशन जे आहे स्पर्म अँड ओहम किंवा oocyte हे कुठे कॉज होतं कुठे ऑकर होतं तर ओव्हिडक्ट मध्ये होत असतं. मग फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब. आता हे फर्टिलायझेशन काय होणार आहे टेस्ट ट्यूब मध्ये केलं जाणार आहे आणि मग त्यांचं फर्टिलायझेशन झाल्यावर स्पर्म आणखीन oocyte यांचं फर्टिलायझेशन म्हणजे बॉडीच्या बाहेर केलं जाणार आहे टेस्ट ट्यूब मध्ये आणि मग जो एम्ब्रियो फॉर्म होतो तो एम्ब्रियो त्या विमेनच्या युटरस मध्ये इम्प्लांट केला जाणार आहे ऍट अप्रोप्रिएट टाइम. आणि मग ह्या टेक्निकचा यूज करून चाइल्ड जे आहे चाइल्ड इन केस जे चाइल्डलेस कपल्स जे आहेत त्यांना चाइल्ड होणार आहे. ही झाली IVF टेक्निक. आणि इथं तुम्हाला काय दाखवलेलं आहे तर फर्टिलायझेशन इन द टेस्ट ट्यूब मध्ये
ओहम आणखीन स्पर्म यांचं काय होणार आहे, फर्टिलायझेशन घडवून आणलं जाणार आहे आणि नंतर जो काही एम्ब्रिओ फॉर्म झालाय त्यांच्या फर्टिलायझेशन नंतर तो एम्ब्रिओ युट्रसमध्ये इम्प्लांट केला जाणार आहे. त्याच्यानंतरच आहे सोरोगेसी. आता सम विमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युट्रस. काही फिमेल जे आहेत त्यांच्या फिमेल पॅरेंट जी आहे त्या त्या वुमेन्समध्ये कशासाठी प्रॉब्लेम येणार आहेत, तर एम्ब्रिओ इम्प्लांट युट्रसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट होणार नाही, तिथे प्रॉब्लेम्स असणार आहेत युट्रसमध्ये. सच वुमेन कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रेमिडियल टेक्निक कॉल्ड ॲज सोरोगसी. मग त्या वुमेन्स काय करणार आहेत, मॉडर्न टेक्निक सरोगेसी या टेक्निकचा यूज करता येणार आहे. इन धिस टेक्निक oocyte इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ विमेन. फिमेल पॅरेंट जी आहे त्या फिमेल पॅरेंट किंवा विमेनच्या ओव्हरी मधला oocyte जो आहे तो कलेक्ट केला जाणार आहे, घेतला जाणार आहे. वुमेन हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन युट्रस. मग ज्या विमेनच्या युट्रसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांटेशनचे काय प्रॉब्लेम्स असतील तर त्या विमेनचा oocyte जी आहे किंवा ओहा जो आहे, ओहम, तो कलेक्ट केला जाणार आहे, घेतला जाणार आहे आणि नंतर दॅट oocyte इज फर्टिलाइज्ड इन द टेस्ट ट्यूब. तो फर्टिलाइज केला जाणार आहे विथ स्पर्म. मेल पॅरेंटच्या स्पर्म बरोबर तो टेस्ट ट्यूब मध्ये काय केला जाणार आहे, फर्टिलाइज केला जाणार आहे. इट इज फर्टिलाइज्ड विथ द हेल्प ऑफ स्पर्म्स कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. द एम्ब्रिओ जो काही फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे, द एम्ब्रिओ फॉर्म्ड फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड in the uterus of some other woman having normal uterus. Such a woman is in whose uterus the embryo is implanted is called as surrogated mother. म्हणजे काही कारणानं असे कपल्स असतात की काही कारणानं त्या वुमेनला काय असणार आहे, प्रॉब्लेम असेल, युटरस प्रॉब्लेम किंवा एम्ब्रिओ इम्प्लांटेशनचा काय प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस त्या वुमेनचा ओव्हरी मधला oocyte जो आहे तो oocyte कलेक्ट केला जातो. त्याचबरोबर तिच्या हजबंडचे स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि त्यांचं फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूब मध्ये घडवून जो काही एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे त्या तयार झालेल्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन हे दुसऱ्या एका विमेन मध्ये की जिचं नॉर्मल युटरस आहे त्याच्यामध्ये तो इम्प्लांट केला जातो आणि मग ही जी वुमेन आहे तिला काय म्हटलेलं आहे, सरोगेटेड मदर. ती त्या एम्ब्रिओला 9 months काय करणार आहे, डेव्हलप करणार आहे ती, आणखीन ती बर्थ देणार आहे. मग त्या जी मदर आहे, वुमेन आहे, जिच्या युटरस मध्ये तो एम्ब्रिओ इम्प्लांट केलाय तिला म्हटलेलं आहे सरोगेट मदर. त्याच्यानंतर तिसरं टेक्निक जे आहे स्पर्म बँक. आता हे टेक्निक वरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते, राईट शॉर्ट नोट ऑन रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. मग रिप्रोडक्शनला हेल्प करणारे किंवा ज्या कपल्सला चाइल्ड नाही आहे, चाइल्डलेस कपल्स जे आहेत त्यांना चाइल्डसाठी कोणते टेक्निक हेल्प होणार आहे, तर IVF, सरोगसी आणि आता आपल्याला बघायचे ते स्पर्म बँक. आता स्पर्म बँक किंवा सीमेन बँक. There are various problems in sperms production as mentioned above in case of many men. Men म्हणजे जो काही मेल पॅरेंट आहे, काही कारणानं स्पर्म प्रोडक्शन मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन in case of such couples, new concept of sperm bank has been introduced. This concept is similar to blood bank. Blood bank जशी असते तसं sperm bank असणार आहे. Semen ejaculated by the desired man is collected after their through physical and medical checkup. त्या ज्या कोणाची जसं आपण ब्लड डोनेट करतो त्यावेळेस आपलं ब्लड योग्य आहे का नाही डोनेट करण्यासाठी ते जसं चेकअप केलं जातं तसंच ज्याचं सीमेन घ्यायचं आहे त्या पर्सनचं सुद्धा त्या मेनचं आपण काय केलं जाणार आहे, फिजिकल आणि मेडिकल चेकअप केल्यानंतर त्याचं सीमेन हे काय केलं जाणार आहे, कलेक्ट केलं जाणार आहे अँड इट इज स्टोर्ड इन द स्पर्म बँक. ते स्टोअर केलं जाणार आहे स्पर्म बँक मध्ये आणि नंतर ऍज पर रिक्वायरमेंट किंवा ऍज पर द विश
ऑफ नीडफुल कपल्स, जर इच्छा असेल, जे काही चाइल्डलेस कपल आहे त्यांचे विश जर असेल, त्यांची इच्छा असेल, तर oocyte ऑफ विमेन of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from the sperm bank. Resultant embryo is implanted in the uterus of same woman. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. लक्षात आलेलं आहे. स्पर्म बँक त्याचा यूज किंवा त्याचा यूज होऊन जे काही चाइल्डलेस कपल आहेत त्यांना चाइल्ड होणार आहे. आता त्याच्यानंतर पुढचा प्रकार पुढं दिलंय तुम्हाला ट्विन्स, जुळी मुलं जी होतात त्याच्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. मग two embryos are developed simultaneously in some uterus and those two offsprings are delivered simultaneously. Such offsprings are called as twins. आता दोन एम्ब्रियो एकाच वेळेला, एक एम्ब्रियो नाही तर एका वेळेला दोन एम्ब्रियो काय होतात, सायमल्टेनियसली युटरस मध्ये ग्रो होतात आणि टू ऑफस्प्रिंग्स फॉर्म होणार आहेत. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ॲज ट्विन्स. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. देर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स, मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. आता ट्विन्सचे दोन टाइप्स कोणते आहेत, तर मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक. आता मोनोझायगोटिक म्हणजे काय, तर त्याच्यामधले जे दोन चाइल्ड्स आहेत, चिल्ड्रन्स आहेत किंवा दोन ऑफस्प्रिंग्स जे आहेत ते एका झायगोट पासून किंवा दे आर डेव्हलप्ड फ्रॉम वन झायगोट, एका झायगोट पासून डेव्हलप झालेले असतील तर त्यांना काय म्हटलेलं आहे, मोनोझायगोटिक. आता मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रियो. एम्ब्रियो म्हणजेच झायगोटचं डेव्हलपमेंट होऊन एम्ब्रियो फॉर्म होणार आहे. Monozygotic twins are formed from single embryo during early period of embryonic development. Within 8 days of zygote formation, cells of that embryo divides into two groups. काही वेळेला असं क्वचित घडणार आहे. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जो आहे, म्हणजे झायगोटचं डेव्हलपमेंट म्हणजे विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन, झायगोट फॉर्म झाल्यानंतर पहिल्या 8 दिवसाच्या आत काय होणार आहे, तो एम्ब्रियो डिव्हाइड होणार आहे दोन ग्रुप इंटू टू ग्रुप्स मध्ये. दोन ग्रुप मध्ये तो डिव्हाइड होणार आहे आणि त्यांच्यापासून काय होणार आहे, म्हणजेच एका झायगोट पासून दोन तयार होणार आहेत, दोन काय होणार आहेत, चिल्ड्रन्स फॉर्म होणार आहेत. एम्ब्रियोज फॉर्म होऊन तो डेव्हलप झाले की त्यांच्यापासून टू चिल्ड्रन्स आर बॉर्न. Those two groups develop as two separate embryos and thus monozygotic twins are formed. Such twins are generally exactly similar to each other. मग असे ट्विन्स जे आहेत ते एक्झॅक्टली सिमिलर असणार आहेत एकमेकांना. ड्यू टू दिस such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. जर मोनोझायगोटिक ट्विन्स असतील तर त्यांचा जेंडर म्हणजे गर्ल आहे का बॉय आहे ते सेम असणार आहे. जे दोन चिल्ड्रन्स फॉर्म होणार आहेत, चाइल्ड फॉर्म होणार आहेत, ते दोन्ही काय असणार आहेत, सेम सेक्सचे असणार आहेत. मग टू गर्ल्स असतील किंवा टू बॉयज असतील. आता ड्यू टू दिस each twins are exactly similar in their appearance and their gender is also same. That is, both will be either boys or girls. आता मोनोझायगोटिक ट्विन्स जे आहेत त्याच्यामध्ये इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स, इफ द embryonic cells are divided into two groups, 8 days after the zygote formation, there is highly possibility of formation of co-joint twins, conjoint twins. म्हणजेच काय असणार आहे, ते ट्विन्स जॉईंट असू शकतात. आणि आता आपण काही काही वेळेला टीव्ही मध्ये किंवा असे बातम्या ऐकलेल्या असतील की दोन मुलं आहेत किंवा दोन छोटे जुळी मुलं, किती त्यांचा काही शरीराचा भाग काय झालेला असतो, कॉमन असतो किंवा ते जॉईंट असतात. मग पहिल्या 8 दिवसामध्ये ज्या वेळेस म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन्स असतील तर हायली पॉसिबिलिटी कशाची आहे, फॉर्मेशन ऑफ को जॉईंट conjoined twins. Such twins are born with some part of body joined to each other. Some organs are common in such twins. आणि नंतर अजून मेडिकल ऑपरेशन्स करून आता जर शक्य असेल तर ते दोन्ही बाळ काय केली जाणार आहेत, सेपरेट
केले जातात. मग अशा न्यूज तुम्ही ऐकल्या असतील. ओकेजनली 2 oocytes are released from the ovary of women and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. Such twins are genetically different and may be सेम और डिफरंट बाय जेंडर. आता आपण इथे या 2 पॅरेग्राफ मध्ये मोनोझायगोटिक ट्विन्स त्यांचं स्टडी केलं आणि आता दुसरा टाईप कोणता आहे ट्विन्सचा, डायझायगोटिक ट्विन्स. आणि याच्यामध्ये काय असणार आहे, तर डायझायगोटिक ट्विन्स जो आहे त्याच्यात डायझायगोटिक ट्विन्स हे केव्हा होणार आहे, तर ज्या वेळेस 2 oocyte रिलीज होणार आहेत ओव्हरी मधून. 2 oocyte आपण काय स्टडी केले की एव्हरी मंथ एका ओव्हरी मधून एक oocyte बाहेर पडतं, रिलीज होत असतं. पण काही वेळेला काही विमेन मध्ये 2 oocytes are released from ovary of women and both the oocytes are fertilized by 2 separate sperms. 2 सेपरेट स्पर्म्सनी ते 2 oocyte जर फर्टिलाइज झाले तर 2 झायगोट फॉर्म होणार आहेत आणि त्या 2 झायगोट पासून 2 एम्ब्रियोज फॉर्म होणार आहेत आणि हे एम्ब्रियोज सेपरेटली युटरस मध्ये इम्प्लांट होणार आहेत आणि त्यांची डेव्हलपमेंट झाली तर डायझायगोटिक ट्विन्स हे फॉर्म होणार आहेत. तर डायझायगोटिक ट्विन्स मध्ये जे काही ऑफस्प्रिंग्स आहेत ते जेनेटिकली डिफरंट असतील, म्हणजेच 1 गर्ल 1 बॉय असं असेल किंवा दोन्ही सेम असतील, दोन्ही गर्ल्स असतील, दोन्ही बॉयज असतील किंवा बॉय ऑर अ गर्ल असं जेंडर त्यांचं असू शकणार आहे. सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट जेनेटिकली ते डिफरंट असणार आहेत अँड मे बी सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर. म्हणजे ते जेनेटिकली एक्झॅक्टली सेम असणार नाहीत, जेनेटिकली ते दोन्ही काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत आणि त्याचमुळे ते एक्झॅक्टली अलाइक असणार नाहीत. जसं मोनोझायगोटिक मधले ट्विन्स किंवा चिल्ड्रन्स असतील ते कसे असणार आहेत, त्यांचे जेनेटिकली ते एक्झॅक्टली अलाइक असणार आहेत, ते सिमिलर असणार आहेत आणि जेंडर जो असणार आहे तो जेंडर दोन्हीही ट्विन्सचा सेम असेल किंवा कसा असणार आहे, कॅन बी डिफरंट. सेम म्हटल्यावरती दोन्ही बॉयज असतील, दोन्ही गर्ल्स असतील किंवा अ बॉय अँड अ गर्ल असं सुद्धा असणार आहे. कशामध्ये, तर डायझायगोटिक ट्विन्स मध्ये. लक्षात आलंय. आणि मोनोझायगोटिक मध्ये दोन्हीही सेम जेंडरचे असणार आहेत, 2 गर्ल्स और 2 बॉयज. हे झालं ट्विन्स साठी. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, अ पर्सन्स स्टेट ऑफ बीइंग फिजिकल. द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्यामध्ये a person's state of being physical, mental and social strongness is called health. आता हेल्थ कशाला म्हटलेलं आहे, तर त्या पर्सनची फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस is called as health. In our country, there seems to be lack of awareness regarding reproductive health due to the various reasons. आता कोणते कोणते आहेत व्हेरियस रिझन्स किंवा काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहे त्यांच्यामध्ये लॅक ऑफ अवेअरनेस आहे. म्हणजेच रिप्रोडक्शनसाठी जी काही ह्युमन गर्ल बॉयज किंवा मेन वुमेन याच्यामध्ये एज किती असणार आहे, तर कम्प्लीट ग्रोथ होण्यासाठी गर्ल्स रिक्वायर्स 18 इयर्स. त्यांची बॉडी फुल डेव्हलप व्यवस्थित रिप्रोडक्शन साठी तयार होण्यासाठी किती इयर्स लागणार आहेत, 18 इयर्स हे गर्ल्स साठी असणार आहेत. आणि त्याच्यानंतर बॉईज साठी किंवा बॉईज साठी 21 इयर्स असणार आहेत. मग त्याच्यानंतर तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती रिप्रोडक्टिव्ह हेल्थ यांच्यामध्ये कशामध्ये अवेअरनेस आहे आपल्या कंट्रीमध्ये, तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये अवेअरनेस आहे. व्हेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रॅडिशन्स, इलिटरसी, त्याच्यानंतर शायनेस, एस्पेशली देअर सीम्स टू बी
indifference towards the reproductive health of women. त्याचबरोबर वुमेनची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलं जात असतं. मग आता ह्याच्यात रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ह्याच्यात मेन जी काही बॉडी फुल्ली डेव्हलप झालेली आहे, सगळे ऑर्गन्स फुल डेव्हलप झालेत का याचा न विचार करता काही वेळेला कमी एज मध्येच काय केलं जातं, मॅरेज केलं जातं. मग त्यावेळेस त्या मेलची वुमेनची काय असणार आहे, तेवढं बॉडी किंवा त्या गर्लची फुल्ली ऑर्गन्स सगळे डेव्हलप झालेले नसतात. मग तिला त्याचा त्रास होतो नंतर. मग ऑकरन्सेस ऑफ त्याच्यानंतर अजूनही दुसरे कोणते कोणते आहेत तर occurrence of menstrual cycle is related with reproductive and overall health of women. वुमेनची हेल्थ ही जी काही गुड हेल्थ राहण्यासाठी किंवा साऊंड हेल्थ म्हणजेच गुड हेल्थ असण्यासाठी त्या वुमेनची मेन्स्ट्युरल सायकल जी आहे ती मेन्स्ट्युरल सायकल ही खूप इम्पॉर्टंट असते. व्यवस्थित रेग्युलर मेन्स्ट्युरल सायकल आणि त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याच्यावरती असते मेन्स्ट्युरल सायकल आणि त्या वुमेनची हेल्थ पण मेन्स्ट्युरल सायकलशी रिलेटेड असते. नावडेज वुमेन आर वर्किंग ॲट पर विथ मॅन. आताच्या जगात काय आहेत, वुमेन सुद्धा काय आहेत, वर्किंग करत आहेत लाईक मॅन. मग त्याच्यानंतर ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोर फॉर होल डे. Bleeding occurs during menstrual cycle due to this private organs म्हणजे जेनेटिकल पार्ट्स जे आहेत, जेनायटल पार्ट्स needs to be maintained clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. Some problems regarding reproductive health may arise in men too. It is essential to maintain the cleanliness of their जेनायटल्स. जे काही जेनायटल पार्ट्स आहेत, प्रायव्हेट पार्ट्स, की त्यांचं क्लीनलीनेस किंवा त्यांचं हायजीन हे मेंटेन केलं गेलं पाहिजे इन मेन अँड इन ऑल्सो विमेन. विमेनमध्ये मोस्टली ड्युरिंग मेन्स्ट्युरल सायकल त्याच्यामध्ये मेंटेन क्लीन जे काही जेनेटिकल पार्ट्स आहेत, प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत त्यांचं दे शुड बी क्लीन टाइम टू टाइम. आणि जर तसं नाही झालं तर काय होणार आहे, अदर प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कॉज होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजेच हा सुद्धा पार्ट तुम्हाला काय आहे, एक्स्ट्रा रिडिंग साठी आहे, पण तो काय आहे तो लक्षात घ्या. अमॉंग द व्हेरियस सेक्शुअल डिझीजेस स्पायलेसिस अँड gonorrhea occurs on large scale. Both of these diseases are caused by bacteria. Occurrences of patches किंवा occurrences of cancer patches त्याला म्हटलंय on various parts of body including genitals, rashes, fever, inflammation of joints, alopecia, etc. are the symptoms of syphilis. Painful and burning incisions during urination, oozing of pus. ooze म्हणजे बाहेर पडणं, ooze म्हणजे बाहेर पडणं. काय बाहेर पडणं, पस. पस म्हणजे पू. oozing of pus through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, throat, eyes, etc. are symptoms of गोनोरिया. आता इथं तुम्हाला दोन डिझीज दिलेले आहेत, सेक्शुअल डिझीज आहेत हे, आणि कोणते आहेत, सायफ्लिस आणि दुसरा आहे गोनोरिया. सायफ्लिस आणि गोनोरिया हे कसले डिझीज आहेत तर सेक्शुअल डिझीज आहेत आणि त्यांचे सिम्पटम्स इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक माहिती दिलेली आहे, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे तुम्ही
आपल्या देशामध्ये हे मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे. मग पॉप्युलेशन एक्सप्लोजन कशाला म्हटलेलं आहे, तर एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन, कमी कालावधीमध्ये भरपूर लोकसंख्या वाढणे, त्याला म्हटलेलं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. You may have realized from the table given beside about fast population growth of India, we have to face various problems like unemployment. आता पॉप्युलेशन ग्रोथ झाल्यामुळं कोणते प्रॉब्लेम्स आहेत, अनएम्प्लॉयमेंट, डिक्रीज पर कॅपिटा इन्कम, डिक्रीज पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, जो काही इन्कम असणार आहे, मग पर कॅपिटा इन्कम हा आपल्या घरातला जो काही इन्कम आहे, तो इन्कम घरामध्ये किती लोक आहेत, साधारण समजा जर आपण एक 4,000 रुपये महिना कमवत असेल आणि जर घरात 4 पर्सन्स असतील तर पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी 1,000 रुपये येणार आहेत. पण जर पॉप्युलेशन ग्रोथ झाली तर तोच पर कॅपिटा इन्कम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अँड इन्क्रीजिंग लोन्स, आणि आता त्यांच्यासाठी जे काही घरामध्ये लोक आहेत, जर लार्ज फॅमिलीज असतील तर ते सांभाळण्यासाठी काय होणार आहे, लोन्स घेतलं जातं. मग लोन इन्क्रीज होणार आहे, पैसे उधार घेतले जातात, मग इन्क्रीजिंग लोन होणार आहे. ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, जे काही आपण नॅचरल रिसोर्सेस यूज करतो, लोकसंख्या वाढली की काय होणार आहे, त्याच्यावरती जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, मग उदाहरणार्थ नॅचरल रिसोर्स मध्ये आपण जे काही धान्य असेल, त्याचबरोबर ज्या काही वस्तू आपण घेतो त्या वस्तू तयार करण्यासाठी काही नॅचरल रिसोर्सेस यूज केले जातात. मग अशा नॅचरल रिसोर्सेस वरती पण काय येणार आहे, ट्रेस येणार आहे. उदाहरणार्थ आपण जे काही पेट्रोल डिझेल हे जे फ्युएल्स आहेत, मग ते फ्युएल्स आपल्या लक्झुरियस लाईफ जगण्यासाठी कार्स, स्वतःच्या गाड्या हे ते वापरतात. मग तिथे काय होणार आहे, भरपूर प्रमाणामध्ये नॅचरल रिसोर्स लाईक पेट्रोल डिझेल क्रूड ऑइल जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जाणार आहे, म्हणजे त्याच्यावरती ट्रेस येणार आहे. मग एक एक्झाम्पल मी नॅचरल रिसोर्सेसचं सांगितलं. तसंच भरपूर आहेत, त्या सगळ्यांवरती काय होणार आहे, ट्रेस येणार आहे, ताण येणार आहे. देर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स अँड इट इज पॉप्युलेशन कंट्रोल. आणि या सगळ्यांसाठी कोणता आहे, पॉप्युलेशन कंट्रोल करणं हा एक मार्ग आहे. आता पॉप्युलेशन आणि फॅमिली प्लॅनिंग इज द इसेन्शियल फॉर दिस. फॅमिली प्लॅनिंग जे आहे ते इसेन्शियल असणार आहे पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी. फॅमिली प्लॅनिंग हे काय आहे, इसेन्शियल आहे. फॅमिली प्लॅनिंगचे वेगवेगळे काय आहेत मेथड्स आहेत, ते तुम्हाला नंतर अजूनही लक्षात येतील. फॅमिली प्लॅनिंग मध्ये काही पिल्स म्हणजे काही मेथड्स यूज केले जातात, त्यांचा वापर करून फॅमिली प्लॅनिंग केलं जाणार आहे आणि पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे ती आपल्याला कंट्रोलमध्ये करता येणार आहे. आता तुम्ही या लेसन मध्ये, आपला लेसन जो आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2, याच्यामध्ये कोणती लाईफ प्रोसेस तुम्ही स्टडी केली, तर त्याच्यामध्ये तुम्ही रिप्रोडक्शन हे बघितलं. आणि रिप्रोडक्शन मध्ये तुम्ही कोणतं बघितलेलं आहे, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, आणखीन रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, हे दोन्ही बघितलं. ॲनिमल्स मध्ये कोणतं बघितलेलं आहे, ह्युमन बिईंग साठी बघितलेलं आहे. रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग त्याचं बघितलेलं आहे. मग रिप्रोडक्शन आणखीन मॉडर्न टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये कसं मॉडर्न टेक्नॉलॉजी रिप्रोडक्शनला हेल्पफुल आहे. कोणतं, जे कपल्स चाइल्डलेस आहे त्यांच्यासाठी. मग त्याचे रिझन्स काय आहेत, काही वेळेला काही मदर ज्या आहेत त्या मदर्स मध्ये काय असणार आहे, डिफिकल्टी असेल, इरेग्युलॅरिटी असेल मेन्स्ट्रुअल सायकल्स मध्ये, ओसाइड प्रोडक्शन मध्ये डिफिकल्टी असेल, त्याचबरोबर ऑब्स्टॅकल्स असतील ओव्हिडक्ट मध्ये, आणि एम्ब्रिओ जो आहे तो इम्प्लांट युट्रस मध्ये इम्प्लांट करण्यासाठी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, असे काही व्हेरियस प्रॉब्लेम्स. त्याचबरोबर फादर असेल तर फादर्स मध्ये स्पर्म्स जे आहेत ते
ऍब्सेन्स असतील सिमेनमध्ये किंवा असतील तर स्लो मुवमेंट त्यांची असेल, अशा ज्या काही त्रुटी आहेत किंवा हे काही प्रॉब्लेम्स आहेत फादर आणि मदर मध्ये असतील, तर काय होणार आहेत, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज होऊन दॅट कपल विल ऑल्सो हॅव अ चाइल्ड. अँड विच आर द methods, modern technology techniques? First is IVF, विटरो, इन विटरो फर्टिलायझेशन. काय आहे, इन विटरो फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर दुसरं आहे सरोगसी आणि थर्ड असणार आहे स्पर्म बँक. आता तुम्हाला याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे, ती रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सुद्धा कशी इम्पॉर्टंट आहे. जर ती रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेन आणखीन विमेन या दोघांच्या मध्ये इसेन्शियल असणार आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती मेंटेन करणं हे इम्पॉर्टंट असणार आहे. आणि जर बॉडी क्लीनलीनेस असेल, म्हणजे जेनेटिकल पार्ट्स जे आहेत ते क्लीन असले पाहिजेत. इथं मेन्स्ट्रुअल सायकल्सच्या वेळेस कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, हाऊ वी शुड मेंटेन अवर हायजीन, ते दिलेलं आहे. आणि हे सगळं हे इम्पॉर्टंट असणार आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी. त्याचबरोबर जे मॅच्युरिटी जी आहे किंवा ऑर्गन्स जे आहेत ते फुल्ली डेव्हलप झाल्यानंतर रिप्रोडक्शन साठी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅपेबल असणार आहे. आणि इमॅच्युअर्ड पिरियड मध्ये किंवा म्हणजे कमी वयामध्ये जर मॅरेज झालं तर काय होणार आहे, तिथे त्या विमेनला काय होणार आहे, लहान एज मध्ये किंवा यंग एज मध्येच जर सेक्शुअल मॅच्युरिटी नसते किंवा सेक्शुअल रिलेशनशिप जर ठेवले तर काय होणार आहे, त्या जी काही गर्ल आहे तिच्या हेल्थवरती प्रॉब्लेम्स येणार आहेत. म्हणून रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे सुद्धा काय आहे, इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे. सो यू हॅव टू राईट द एक्सरसाइज ऑफ दिस लेसन. आता लेसनचा एक्सरसाइज करत असताना व्यवस्थित सगळा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. रीड करा दिलेला क्वेश्चन. जो काही लेसन झालेला आहे आपला तो पहिला काय करायचा आहे, तुम्हाला वाचायचा आहे व्यवस्थित. आणि वाचल्यानंतर त्याच्यावरती म्हणजे एकदा रीडिंग करून घ्या, समजलाय का बघा तो पार्ट. नसेल समजला तर पुन्हा पुन्हा रीड करा, त्याला वाचा. आणि वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि मग तुम्ही एक्सरसाइज सॉल्व करा. मी एक्सप्लेनेशन करत असताना जवळजवळ इथं जे काही आहेत हे एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्हाला ते लिहायला येतील. पहिलं कोणतं दिलेलं आहे, तुम्हाला कम्प्लीट चार्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं कोणतं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनची इथे डेफिनेशन, असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन लिहिली आहे. रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय येणार आहे, तर रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ जर्म सेल्स आणि टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्ड इन इट, दे इट इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हे जे आहेत रिलेटेड पॉइंट्स दिलेले आहेत त्यानं याला रिलेटेड असलेला पॉइंट या कॉलम मध्ये लिहा. या कॉलम मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याला रिलेटेड पॉइंट या कॉलम मध्ये लिहा आणि हा क्वेश्चन पूर्ण करा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे, फिल इन द ब्लँक्स आहे. फिल इन द ब्लँक्स लेसन रीड केला की तुम्हाला हे लिहायला येणार आहे. त्याच्यासाठी वाचन करा आणखीन मग हे लिहा. मी इथं आता आन्सर्स सांगणार नाही, तुम्हाला वाचायचंय, तुम्ही लिहायचंय आणि तुम्ही लगेच डायजेस्ट उघडता क्वेश्चन आन्सर्स लिहा म्हटल्यानंतर तसं तसं करू नका. पहिल्यांदा रीड करा लेसन आणि तुम्हाला सापडत आहेत का बघा आन्सर्स. त्याच्यानंतर हा पॅरेग्राफ क्वेश्चन थर्ड सॉल्व करताना हा मी पॅरेग्राफ एक्सप्लेन करताना सांगितलेला आहे, तो इम्पॉर्टंट कसा आहे पॅरेग्राफ. त्याच्यामुळे तो पॅरेग्राफ बघा आणि त्याच्यानंतर इथले आन्सर्स लिहा, वाचा आणि मग आन्सर्स लिहा. लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन्स आहेत. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF, एक्सप्लेन द एक्झाम्पल्स ऑफ टाइप्स ऑफ सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणतं रिप्रोडक्शन बघायचं आहे, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि कशामधलं विचारलंय, युनिसेल्युलर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अमिबामध्ये पहिल्यांदा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये
कोणतं बघितलं आपण? बायनरी फिजन बघितलं, मल्टिपल फिजन हे 2 बघितलेले आहेत. बायनरी फिजन, मल्टिपल फिजन, आणखीन बडिंग हे 3 बघितलेले आहेत. मग बायनरी फिजन याच्यामध्ये कोणतं आहे? अमिबा बघितला, युग्लिना आणि पॅरामॅशियम हे बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन मध्ये अमिबा, त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन मध्ये पॅरामॅशियम, आणखीन लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन मध्ये युग्लिना. हे झालं युनिसेल्युलर मधला बायनरी फिजन साठी. त्याच्यानंतर युनिसेल्युलर मल्टिपल फिजन याच्यासाठी सुद्धा तुम्ही अमिबाचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. ते लिहायचंय तुम्हाला, ते एक्सप्लेन करायचंय. आणि नंतर थर्ड टाइप आहे तो कोणता आहे? बडिंग. आणि बडिंग मध्ये एक्झाम्पल कोणाचं बघितलेलं आहे? ईस्ट साठी बघितलेलं आहे. म्हणजे तो लेसन किंवा ते क्वेश्चन लिहिताना तुम्हाला बायनरी फिजन, मल्टिपल फिजन, आणखीन काय लिहायचं आहे? बडिंग याच्यावरती लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे? एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. आता आपण ते बघितलेलं आहे, इन विटरो फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर विच प्रिकॉशन्स विल यू फॉलो टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी कोणते प्रिकॉशन्स आपण फॉलो करणार आहोत? मग पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची काय असायला पाहिजे? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चे सगळे ऑर्गन्स फुल्ली डेव्हलप झालेले झाल्यावर, म्हणजे कम्प्लीट ग्रोथ झाल्यानंतरच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा रिप्रोडक्शन साठी केपेबल असतो. हे पहिल्यांदा लिहायचंय तुम्हाला. आणि मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे त्याच्यामध्ये इसे क्लीनलीनेस ऑफ बॉडी काय आहे, त्याच्यानंतर ड्युरिंग म्हणजे मेन आणि वुमेन यांनी त्यांचे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आता इथं जसं आपण बघितलं तेच तुम्हाला तिथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल डिस्क्राइब्ड इन ब्रीफ, दॅट इज ऑल्सो वी हॅव सीन. आता इन केस ऑफ, आता पुढचा क्वेश्चन जो आहे त्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन न्यू बॉर्न shows similarities about characters. Explain this statement with suitable example. आता इथं काय बघायचं आहे तुम्हाला? जे काही आता जे इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशामुळे होत असतं? तर ड्यू टू 2 गॅमेट्स, फर्टिलायझेशन ऑफ 2 गॅमेट्स, 1 मेल गॅमेट अँड 1 फिमेल गॅमेट fertilized to form सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 गॅमेट्स, 2 डिफरंट गॅमेट्स, एक मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं काय होणार आहे? फ्युजन होणार आहे किंवा युनियन होणार आहे. आणखीन तिथं सेक्शुअल रिप्रोडक्शन पासून न्यू बॉर्न फॉर्म होणार आहे. आता या गॅमेट जो आहे त्या गॅमेट मध्ये गॅमेट फॉर्मेशन जे आहे ते कसं होणार आहे? मियोसिस सेल डिव्हिजन न होणार आहे. आणखीन जे मेल आणि फिमेल गॅमेट हे दोन्ही कसे असणार आहेत? हेप्लॉइड असणार आहेत. 2 हेप्लॉइड गॅमेट्स फ्यूज होणार आहेत, फर्टिलाइज होणार आहे, त्यांचं युनाइट होणार आहेत, आणखीन डिप्लॉइड झायगोट फॉर्म करणार आहेत. म्हणजेच त्या झायगोट मध्ये त्यांच्या पॅरेंट्सचे काय असणार आहेत? क्रोमोझोम्स असणार आहेत. जे काही क्रोमोझोम्स असणार आहेत ते पॅरेंट्सचे असणार आहेत. मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट्सचे क्रोमोझोम्स असणार आहेत. आणि ते क्रोमोझोम्स काय होणार आहेत? दे पासेस फ्रॉम 1 जनरेशन टू अनदर. फर्टिलायझेशन न ते पास होणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय दिसणार आहेत? न्यू बॉर्न जो आहे इट शोज अ सिमिलॅरिटी अबाउट द कॅरेक्टर्स किंवा इट शोज अ सिमिलॅरिटी विथ देअर पॅरेंट्स. ते कुणाबद्दल सिमिलॅरिटी दाखवणार आहेत? टू देअर पॅरेंट्सला सिमिलॅरिटी दाखवणार आहेत. आणि काही कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे? व्हेरिएशन्स, डिफरन्सेस. मग ते पण का ऑकर होणार आहेत? तर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स, क्रोमोझोम्स, त्याच्यामुळे ते होणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लेबल डायग्राम्स विचारलेले आहेत त्या ड्रॉ करायच्या आहेत. आणि आता गिव्ह रिझन्स मध्ये हार्मोन्स रिलेटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता गिव्ह रिझन्स जे आहेत त्याच्यामध्ये हार्मोन्स हे काय आहेत?
हार्मोन्स रिलेटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. गिव्ह रिझन्स नाही, गिव्ह द नेम्स. कोणते आहेत हार्मोन्स रिलेटेड टू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम? तर त्याच्यामध्ये आहे टेस्टिस्टेरॉन. त्याच्यानंतर हार्मोन सिक्रिएटेड बाय ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. कोणते आहेत तिथे? इजेस्टेरॉन अँड प्रोजेस्टेरॉन हे असणार आहेत. टाइप्स ऑफ ट्विन्स. ट्विन्सचे टाइप्स कोणते आहेत? मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक ट्विन्स. त्याच्यानंतर एनी टू सेक्शुअल डिझिजेस. सेक्शुअल डिझिजेस कोणते बघितलेले आहेत? सायफिलिस आणखीन गोनोरिया हे सेक्शुअल डिझीज आहेत. आणखीन त्याच्यानंतर तुम्हाला मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. आता मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग याच्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन डीप मध्ये दिलेली नाही. त्याच्यामुळं तिथं आपल्याला कॉपर्टी आहे, त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन आहे, हे मेल मध्ये आणि फिमेल या दोघांमध्ये. त्याच्यानंतर काही पिल्स असणार आहेत, त्याचा यूज तिथे, ते त्यांचे नेम्स तिथे तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतरच 8th क्वेश्चन मध्ये जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय मेल पॅरेंट ऑफ कपल. एक्सप्लेन द रिझन वेदर दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. पहिल्यांदा हे स्टेटमेंट काय आहे? तर ते स्टेटमेंट हे ट्रू आहे. ट्रू स्टेटमेंट. कारण जेंडर जो आहे तो कोण डिसाइड करणार आहे? तर जेंडर हे डिसाइड करणारा कोण असणार आहे? हे मेल पॅरेंट असणार आहे. हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि एक्सप्लेन रिझन किंवा एक्सप्लेन विथ रिझन वेदर द स्टेटमेंट. एक्सप्लेन करायचं आहे आता. मग एक्सप्लेनेशन मध्ये मेल पॅरेंट म्हणजे फादर आणि मदर, त्यांचे तुम्हाला गॅमेट्स जे आहेत त्या गॅमेट्स मध्ये किती टाइप्सचे असणार आहेत क्रोमोझोम्स. मेल असेल तर किती असणार आहेत? 22. मेल असेल तर 22+X आणि 22+Y अशा प्रकारचे 2 गॅमेट्स तिथं फॉर्म होणार आहेत मेल पॅरेंट मध्ये. 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स आर प्रोड्युस्ड बाय मेल. वन इज, एक कसा असणार आहे 22+X आणि दुसरा असणार आहे 22+Y. आणि फिमेल मध्ये एकाच टाइपचा असणार आहे आणि ते कोणते असणार आहे? 22+X असणार आहे. मग ही जी डायग्राम तुम्हाला दिलेली आहे ही डायग्राम तिथे तुम्हाला ड्रॉ करायची आहे. या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन न ठरवायचंय. ज्या वेळेला हा स्पर्म आणखीन हे oocyte यांचं जर फर्टिलायझेशन झालं तर काय फॉर्म होणार आहे? दोन्ही सेक्स क्रोमोझोम XX फॉर्म होणार आहेत, म्हणजे गर्ल चाइल्ड इज बॉर्न किंवा फॉर्म. आणि जर हा स्पर्म 22+Y हा स्पर्म 22+X या oocyte बरोबर फर्टिलाइज झाला तर बॉय फॉर्म होणार आहे. कारण याच्यामध्ये क्रोमोझोम जर्म सेल्स मध्ये कोणते टाइपचे क्रोमोझोम्स आहेत? X आणखी Y. ही डायग्राम तुम्हाला करायची आहे आणि इथं जे एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे ते तिथं लिहायला लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे? तर त्याची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. फ्लावर्सची सेक्शुअल पार्ट ऑफ प्लांट काय आहे? फ्लावर. आणि ही डायग्राम ड्रॉ करून सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट हे तुम्हाला काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचंय. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स याच्यामध्ये काय काय असणार आहे? तर पॉलिनेशन असणार, गॅमेट फॉर्मेशन, पॉलिनेशन असेल आणि नंतर फर्टिलायझेशन, पॉलिनेशन, फर्टिलायझेशन आणि जर्मिनेशन हे ते त्याच्यामध्ये येणार आहेत. मग फ्लावरचे पार्ट्स तुम्हाला लिहायला लागणार आहेत. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स याच्यासाठी तुम्हाला ही डायग्राम जास्त इम्पॉर्टंट आहे. फ्लावर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स त्याच्यामध्ये फ्लावरचे पार्ट्स याच्यापेक्षा ही डायग्राम जी आहे ती जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची आणि तुम्हाला इथं जे दिलेले आहेत हे एक्सप्लेन करायचं आहे. लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन जे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स याच्यासाठी ही डायग्राम असणार आहे आणि हे एक्सप्लेनेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये जे आहे ते फ्लावर मुळे होणार आहे किंवा फ्लावर
असणार आहे. फ्लावरचे पार्ट्स कोणते आहेत? एंड्रोशियम, गायनोशियम. त्याच्यातला एंड्रोशियमचे पार्ट्स त्यांना काय म्हटलेलं आहे? एंड्रोशियम. याला अँथर आणखीन फिलामेंट प्रेझेंट असणार आहे. आणखी म्हणजे स्टॅमेन त्यांना म्हटलंय प्रत्येक पार्टला. आणि गायनोशियम त्याला म्हटलेलं आहे कार्पेल आणि इट हॅज 3 पार्ट्स, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि ह्या पार्ट्सचं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे? पॉलिनेशन साठी लिहायचं आहे. आणि पॉलिनेशन जे आहे ते पॉलिनेशन लिहून पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ट्यूब ग्रो होणार आहे आणि हे फर्टिलायझेशन हे लिहायचे आणि डायग्राम ड्रॉ करायची आहे त्याच्यासाठी. लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे? तर मॉडर्न टेक्निक्स लाईक सरोगेट मदर, स्पर्म बँक अँड IVF टेक्निक विल हेल्प द ह्युमन बीइंग. जस्टिफाय दिस स्टेटमेंट. मग हे स्टेटमेंट कोणासाठी आहे? पहिल्यांदा ह्या टेक्निक द कपल्स हु आर चाइल्डलेस कपल्ससाठी दिस टेक्निक्स आहेत, उपयोगात आणले जातात. मग त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. आणि सॉरी, इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. या क्वेश्चनसाठी एक्सप्लेन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, त्याच्यासाठी तुम्हाला हे जे आता मी सांगितलं ते येणार आहे आन्सर. आणि त्याच्याही आधी तुम्हाला इथं 9th क्वेश्चन काय आहे? एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स याच्यामध्ये कोणते कोणते येणार आहेत? तर त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन हे असणार आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि ही डायग्राम इम्पॉर्टंट असणार आहे तिथे. मग इथं व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन किंवा न्यू प्लांट इज फॉर्म्ड बाय द नोड्स किंवा बर्ड्स प्रेझेंट ऑन रूट, स्टेम, लीफ, बर्ड हे येणार आहेत आणि ते एक्सप्लेन करायचं आहे. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स द्यायची आहे. कॅरेट देऊ शकता. कॅरेट, बीट, रूट जे आहेत ते काय असणार आहेत? रूट पासून तयार होणार आहे. त्याच्यानंतर पोटॅटो असेल तर तो स्टेम पासून असणार आहे. आणि ब्रायोफायलम याच्यातले जे आहेत ते लीफ मार्जिनला बर्ड्स येणार आहेत आणि त्यांच्यापासून न्यू प्लांट तयार होणार आहे, ते लिहायचं आहे. लक्षात आलेलं आहे. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन हे काय आहे? मेथड. याच्या हे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स साठी असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे 3 तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहे. लक्षात आलेलं आहे. सो इन दिस वे यू हॅव टू राईट द एक्सरसाइज. तो एक्सरसाइज तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्याच्या